नमस्कार, मी अशोक माधव भोईर, डहाणू तालुक्यातील वेती या खेडेगावामधून एक आदिवासी कुटुंबामध्ये जन्माला आलो. खरं म्हणजे आज माझ्यासारख्याला नवभारत टाइम्सनी आज जो पुरस्कार दिलेला आहे, मला खूप आनंद आहे की ह्याच्या अगोदर कुठलाही मला पुरस्कार मिळाला नव्हता. आणि जे माझं सामाजिक कार्य जे आज मी करतो आहे, गोरगरिबांना मदत असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा विषय असेल किंवा स्थलांतरांचा जो विषय मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये आहे, पालघर जिल्ह्यात. आपण मुंबईच्या हाकेवर आहोत आणि मुंबईच्या हाकेवर असून आम्हाला आजही रोजगार मिळत नाही, शिक्षण मिळत नाही आणि आरोग्यसुद्धा आम्हाला योग्यरित्या मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना मला जो नवभारत टाइम्सनी माझ्यासारख्या गोरगरीब आणि एक गरीब कुटुंबात, आदिवासी कुटुंबात जन्माला आलेल्याला मला एक सन्मान देण्यासाठी निवडलं. त्यामुळे मी नवभारतचा खरं म्हणजे खूप आभार मानतो. खरं म्हणजे हे श्रेय आहे हे माझ्या आईबाबांना जाते. माझे आईबाबा हे वारकरी संप्रदायातून म्हणजे आदिवासी कुटुंबामध्ये खरं म्हणजे आमच्या भागामध्ये त्यावेळेस तो काळ होता की व्यसनाधीन लोक होते. पण आजचा असा काळ आहे की माझे बाबा एक मजूर म्हणून काम करत असताना वारकरी संप्रदायात दरवर्षी पंढरपूरला जात असताना आज जे काय आम्ही आहे ते आईबाबांचा आशीर्वाद आहे. आणि आपण जो मला पुरस्कार दिला नवभारत टाइम्सनी, तर आईबाबांना मी समर्पित करतो.